झी 24 तास, एक पाऊल पुढे. सरबजीतचा झाला मृत्यू. पाकिस्तानच्या रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास. सहा दिवस दिली मृत्यूशी झुंज. कोणी केला सरबजीतचा खून? कोणी रचलं खुनाचं षडयंत्र? का केला सरबजीतचा खून? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. नमस्कार, मी ऋषी देसाई. तुम्ही आता जे बघितलं ते कटू सत्य आहे. गेली 22 वर्ष सरबजीत सिंग पाकिस्तानच्या तुरुंगात होता. एक ना एक दिवस त्याची सुटका होईल अशी त्याच्या कुटुंबाला आशा होती. पण घडलं अगदी उलट. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरुंगात सरबजीत सिंगवर जीवघेणा हल्ला झाला आणि रुग्णालयात उपचारादरम्यान सरबजीतनं अखेरचा श्वास घेतला. पण हे सगळं का घडलं? सरबजीतचा खून कोणी आणि का केला? कसा पोहोचला होता सरबजीत पाकिस्तानच्या जेलमध्ये? हल्ला होण्याच्या काही दिवस आधी सरबजीतला कोणी धमकी दिली होती? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये. कहाणी सरबजीतची. पाकिस्तानच्या तुरुंगात कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर सरबजीतला उपचारासाठी जिना रुग्णालयात भरती करण्यात आलं. गेले 6 दिवस एक आशा होती की सरबजीत या दुर्दैवी संकटातून सही सलामत वाचतील. पण या साऱ्या आशा, अपेक्षा, प्रार्थना निष्फळ ठरल्या. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेवटी सरबजीत सिंग यांनी मृत्यूसमोर हार पत्करली. त्यावेळी पाकिस्तानात रात्रीचे 1 वाजले होते. जिना रुग्णालयातील डॉक्टरांनी सरबजीत सिंग यांना मृत घोषित केलं. सरबजीत सिंग यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सरबजीतचा झाला मृत्यू. कोणी केला सरबजीतचा खून? 26 एप्रिलला पाकिस्तानातील कोट लाजपत तुरुंगात सरबजीत सिंग यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यानंतर त्यांना जिना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात त्यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली. सरबजीत सिंग यांची शुद्ध हरपली आणि त्यानंतर त्यांना शुद्ध आलीच नाही. सरबजीतचा झाला मृत्यू. कोणी केला सरबजीतचा खून? सरबजीत सिंग यांच्या प्रकरणात पाकिस्ताननं सुरुवातीपासूनच आडमुठी भूमिका स्वीकारली. मानवी दृष्टिकोनातून सरबजीत सिंग यांना उपचारासाठी भारतात पाठवण्याची विनंती भारतानं केली होती. तसंच सरबजीत सिंग यांच्या कुटुंबानंही तशी विनंती केली होती. मात्र पाकिस्ताननं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळेच बुधवारी सरबजीत सिंगचे कुटुंबीय निराश होऊन भारतात परतले होते. मात्र त्यानंतर सरबजीत सिंग यांच्या मृत्यूची खबरच येऊन धडकली.
ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. काय घडलं होतं 26 एप्रिलला? सरबजीत सिंगला तुरुंगात मारण्याचा कट आखला गेला होता आणि त्यासाठी कायद्यांचा वापर करण्यात आला. सरबजीतच्या खुनामागचं षडयंत्र मात्र कुणीतरी वेगळ्याच व्यक्तीनं रचलं होतं. गेल्याच आठवड्यात कोट लखपत तुरुंगात नेमकं काय घडलं होतं या प्रश्नाचं उत्तर हे. सरबजीतचं जे झालं ते काही विधिलिखित नव्हतं. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात 22 वर्षांपासून कैद असलेल्या सरबजीतच्या आयुष्यातील तो काळा दिवस होता. तारीख 26 एप्रिल 2013. अजमल अमीर कसाब आणि अफजल गुरुच्या फाशीनंतर सरबजीत सिंगच्या जीवाला धोका वाढला होता. तुरुंग कर्मचारी आणि कैदी त्याला सतत धमकावत होते. फाशीची शिक्षा झालेल्या आमिर आफ्ताब नावाच्या पाकिस्तानी कैद्यानं तर त्याला जीवे मारण्याची धमकीच दिली होती. 22 एप्रिलच्या सकाळी सरबजीत सिंग आपल्या कोठडीतून बाहेर आला. मात्र काही कैदी त्याची बाहेर वाटच पाहत होते. सरबजीत सिंग चहा पित होता. त्याच वेळी 6 कैद्यांनी त्याला गराडा घातला. दोघांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि अचानकपणे सर्वांनी त्याच्यावर हल्ला केला. सरबजीतची मान आणि पोटावर ब्लेडने वार केले. दुख है मैंने इस गल का कि कैदी है, जब कैदी हो गया, जो उसने काम किया या ना किया तो उसको सजा मिल गई. फिर उस पर हमले की क्या वजह है? फिर क्यों हमला हुआ? नहीं होना चाहिए ना. कोट लखपत तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 2 कैद्यांनी सरबजीतवर हल्ला केला होता. त्या 2 कैद्यांची ओळख पटली आहे. पण हे सगळं प्रकरण एवढं साधं सोपं नाहीये. आपल्याला धमकावलं जात असल्याचं सरबजीतनं तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. तसंच 20 दिवसांपूर्वी त्यानं धमकावणाऱ्या कैद्यांची नावं लिहून दिली होती. पण असं असतानाही सरबजीतच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि त्यामुळेच सरबजीतला आपला जीव गमवावा लागलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगातून सरबजीतनं आपल्या कुटुंबाला काही पत्र लिहिली होती. त्या पत्रात त्यानं तुरुंगात आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला होता आणि ज्याची भीती त्यानं व्यक्त केली होती नेमकं तेच घडलं दुर्दैवानं. गेल्या 23 वर्षांपासून सरबजीत सिंग पाकिस्तानातल्या तुरुंगात कैद होते. त्यांचा आक्रोश तुरुंगाच्या 4 भिंतींपलीकडे पोचत नव्हता. कुटुंबाव्यतिरिक्त त्यांच्या वेदनेची दखल घेण्याची तसदी कुणीही घेतली नाही. सरबजीतची बहीण दलबीर कौर यांनी सर्वप्रथम या प्रकरणाला वाचा फोडली. सरबजीतच्या 2 मुलींना घेऊन तिनं थेट दिल्ली गाठली. दिल्लीतल्या प्रत्येक महत्वाच्या राजकीय व्यक्तीचा उंबरठा तिनं झिजवला. सरबजीतला न्याय मिळावा यासाठी तिनं राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांना साकडं घातलं. तसंच यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनाही विनंती केली होती. मैं पहले भी कर चुकी हूँ और अभी भी मैं बात करती हूँ. मैंने होम मिनिस्टर साहब के यहाँ भी मैसेज छोड़ा था कि मेरे पास दिल्ली आने जाने का टाइम वेस्ट करने के लिए इतना टाइम नहीं है. मुझे इमरजेंसी वीजा जल्दी दिला दिया. त्यानंतर खऱ्या अर्थानं अवघ्या देशाला सरबजीत सिंग यांची ओळख झाली. सरकारमधील लोकांनी सरबजीत सिंगच्या सुटकेसाठी आवाज उठवला खरा, मात्र त्याच्या सुटकेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं वास्तव काही वेगळंच होतं. भारत सरकारकडून सरबजीतच्या कुटुंबियांना केवळ आश्वासन दिलं जात होतं आणि तिकडं पाकिस्तानच्या तुरुंगात सरबजीत सिंग यांना यातना सहन कराव्या लागत होत्या. 3 वर्षांपूर्वी सरबजीत सिंग यांनी आपल्या कुटुंबाला एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी आपली वेदना मांडली होती. सुटकेच्या आशेवर दिवस घालवणं किती कठीण असतं हे माझ्यापेक्षा दुसरं कोण बरं सांगू शकेल. पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी मी मंजित असल्याचं सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सगळ्या जगाला माहिती आहे. तुरुंगातील कर्मचारीही त्यात सहभागी आहेत. मी बॉम्बस्फोट केले असल्याचं काही कैदी देखील सांगतात. दिवस महिन्यात रूपांतरित झाले आणि महिने वर्षात
आणि एक दिवस ती बातमी येऊन धडकली. सरबजीतची सुटका करण्यात येणार असल्याचं ते वृत्त होतं. पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांनी सरबजीत सिंगची शिक्षा माफ केली होती. ते वृत्त ऐकताच सरबजीत सिंगच्या गावात आनंदाचं वातावरण पसरलं. पण त्यांचा तो आनंद काही तासच टिकला. कारण दगाबाज पाकिस्ताननं घुमजाव करत सरबजीत ऐवजी सुरजीतची मुक्तता करण्यात आल्याचं सांगितलं. वास्तवात पाकिस्तान सरकारकडून नावात कोणतीच चूक झाली नव्हती, तर हे सगळं सरबजीत सिंग विरोधात एक षडयंत्र होतं. सरबजीतची मुक्तता केल्यास सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल अशी सरकारला भीती वाटत होती आणि त्यामुळं पाकिस्तान सरकारनं आपला निर्णय फिरवला. पण त्यानंतरही सरबजीतची मुक्तता होईल अशी आशा त्याच्या कुटुंबियांना होती. पण त्याच दरम्यान पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमिर कसाब आणि अफजल गुरुला फाशी देण्यात आली. त्यामुळे सरबजीतच्या अडचणी वाढल्या. पाकिस्तान तुरुंगात त्यांचा छळ होऊ लागला. ही बाब त्यांनी नुकतीच आपल्या कुटुंबाला पाठवलेल्या पत्रात नमूद केली होती. मला गेल्या 3-4 महिन्यांपासून जेवणातून काहीतरी दिलं जात आहे. त्यामुळे माझ्या शरीरात त्राण राहत नाही. माझ्या डाव्या हातामध्ये वेदना होत आहेत. तसंच माझा डावा पाय कमजोर झालाय आणि चालताना त्रास होतो. वेदनेमुळे मी रात्रभर रडत असतो. जेव्हा मी वेदनेनं तळमळत असतो तेव्हा मला औषध देण्याऐवजी तुरुंगातले कर्मचारी माझी चेष्टा करतात. तुझ्या शरीराचं एक हाड देखील भारतात जाणार नाही अशी धमकी मला दिली जाते. ज्याची भीती सरबजीत सिंगनं व्यक्त केली होती, अखेर तेच घडलं. तुरुंगात कैद असलेला सरबजीत सिंग एका षडयंत्राचा बळी ठरला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आभासाचा डामडोल वाढत गेला आणि सत्य बिचारं एकटं पडलं. ते रडत राहिलं, आक्रंदत राहिलं. हीच कहाणी एका ब्रेक नंतर. पाहत राहा कहाणी सरबजीतची. झी 24 तास, एक पाऊल पुढे.